चिकन मटनची आठवणही येणार नाही. फक्त हा सोयाबीन पुलाव एकदा करून तर बघा, इतका चविष्ट आणि मसालेदार पुलाव होतो ना की सगळ्या पुलाव तुम्ही विसरून जाल. आणि एक सिक्रेट मसालाही सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा. इथे मी बासमती राईस 1.5 कप घेतलेला आहे. हा स्वच्छ धुवून आपल्याला ना 45 मिनिट ना भिजत ठेवायचा आहे. इकडे मी सोयाबीन सुद्धा भिजत ठेवणार आहे. कोमट पाणी करायचं, त्याच्यामध्ये मी 1.5 कप तांदळासाठी 1 कप सोयाबीन घेतलेले आहे. हे 15-20 मिनिटं भिजत ठेवायचे आहेत. तोपर्यंत आपल्याला ना भातासाठी लागणारी सगळी तयारी करूया. मी इथं 1 टोमॅटो घेतलेला आहे, जो की आपल्याला मोठ्या मोठ्या स्लाइसमध्ये कट करून घ्यायचा आहे. गाजर सुद्धा घेतलेला आहे, ते पण असंच मोठ्या मोठ्या स्लाइसमध्ये कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला कांदा घ्यायचा आहे, तो पण मोठ्या मोठ्या स्लाइसमध्ये कट करून घ्यायचा आहे. ज्या पण सगळ्या भाज्या आहेत ना, त्या सगळ्या अशा स्लाइसमध्येच आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. त्यामुळे ना एक भाताला वेगळं टेक्स्चर येतं, खूप छान लागतो बरं का. आता सिक्रेट मसाला जो आहे ना तो हाच. ह्याच्यामध्ये ना मी 5-7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 मिरच्या, थोडासा पुदिना, थोडीशी कोथिंबीर, 2-3 आल्याचे तुकडे घातलेले आहेत आणि ओभड मसाला बारीक करून घ्यायचा आहे. ह्याने ना पुलावाची चव एकदम भन्नाट लागते बरं का. आता इथं आपल्याला भातासाठी ना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. 2.5 वाटी पाणी घेतलेलं आहे मी 1.5 कप तांदळासाठी. आता तांदूळ पण स्वच्छ आपला भिजलेला आहे, सोयाबीन पण आपले भिजलेले आहेत. आता आपण फोडणी द्यायची आहे. त्याच्यासाठी मी ना कुकरमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे, थोडं जिरं, मोहरी, आणि त्याच्यानंतर हे तडतडलं की आपला जो कांदा आपण घेतलेला होता चिरून तो टाकायचा आहे. आता इथे एक ट्रिक लक्षात ठेवा, आपल्याला कोणताही पुलाव बनवायचा असेल ना तर थोडा कांदा आहे ना ब्राउनिश होईपर्यंत भाजायचा, मस्त चव येते. त्याच्यानंतर मी गाजर घातलं, थोडं मीठ घातलं, हे सगळं व्यवस्थित भाजून झाल्यावरती नंतर मग मी टोमॅटो घातला, थोडीशी कोथिंबीर घातली आणि जे सोयाबीन भिजत ठेवलेले होते ना ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये घालून ना हे सगळं व्यवस्थित तेलात मस्त फ्राय करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आपला हा सिक्रेट मसाला ह्याच्यामध्ये घालायचा. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, सिक्रेट मसाला आधीच घालू नका, नाहीतर कांदा त्याच्यामध्ये जे आपण आलं लसूण घातलेलं आहे ते पूर्णपणे सगळं जळून जातं, म्हणून वरून घालायचा आहे हा मसाला. नंतर मॅगी मसाल्याचं एक पॅकेट टाकायचं आहे, जेणेकरून त्याला ना चिकन मटनच्या पुलावाची एक टेस्ट येईल म्हणून. बाकीचे मग मी पावडर्ड मसाले ह्याच्यामध्ये घातलेले आहेत. साठवणीचं आपली चटणी जी असते ती घालायची आहे. थोडासा मी एव्हरेस्ट मसाला जो असतो बिर्याणीचा तो घातलेला आहे. हे सगळं घालून आपल्याला नाही छान सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि 45 मिनिटं हा तांदूळ मी भिजवून घेतलेला आहे. नक्की 45 मिनिट एकदा भिजवून बघा, एकदम सुटसुटीत भात होतो. हा तांदूळ मी ह्याच्यामध्ये घालून छान परतून घ्यायचा आहे. थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरीने एक वेगळीच टेस्ट येते बरं का भाताला, त्यामुळे कोथिंबीर घालायला अजिबात विसरू नका. आणि जे पाणी मी गरम करून ठेवलेलं होतं 1.5 कप तांदळासाठी मी तर 2.5 कप पाणी घेतलेलं आहे. ते एक सगळं पाणी त्याच्यामध्ये घालायचं, हलवून घ्यायचं. मीठ कमी जास्त लागतंय का ते चेक करा. आणि वरून थोडंसं मी ना दहीसुद्धा टाकलेलं आहे, जेणेकरून त्याची टेस्ट अजून भन्नाट होईल. आणि तुमच्या कुकरनुसार तुम्ही 2-3 किती शिट्ट्या तुम्हाला लागतात त्या करून घ्या. आणि असा आपला व्हेज पुलाव ना सोयाबीनचा मस्त तयार झालेला आहे. त्याच्यासोबतच ना मी तर कांदा, टोमॅटो, गाजरची ना कोशिंबिरी बनवलेली आहे, जी की ह्या भातासोबत कॉम्बिनेशन खरंच खूप छान लागतं. खरंच मस्त लागतो ह्याच्यासोबत हे कॉम्बिनेशन. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.